हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे गोपाल कृष्ण भगवान की गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतान् सस्मरे नित्यं प्रवर्तते विनायकं गुरु भानु ब्रह्मा विष्णु महेश्वर सरस्वती प्रदानो सर्वकार्यार्थ सिद्धे मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव अतिथि देव भव सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः गोपाल कृष्ण भगवान की जय। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकर श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय गोविन्दाय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनि वाराणस्यां भैरवदेव संसार भयनाशनम् अनेकजन्मकृतं पापं दर्शनेन विनश्यति दर्शनेन श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राजाधिराज रामचंद्र भगवान की निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। काल दत्तप्रबोध ग्रंथाचा दुसरा दिवस। काल आपण इथपर्यंत आलो होतो की सद्गुरूच्या आशीर्वादानं आपल्याला काय प्राप्त होतं। सद्गुरूच्या आशीर्वादानं किंवा सद्गुरूच्या मंत्राच्या जपानं आपल्या बुद्धीमध्ये स्थैर्य येतं। बुद्धी स्थैर्य, शरीरात वीर्य आणि संसारात वित्त या गोष्टी माणसाच्या बुद्धीला स्थिर करतात। गुरुमंत्र जसा जसा आपल्या मुखातून जपला जातो आणि त्या मंत्रावर आपली आपली जशी श्रद्धा बसत जाते की या मंत्राशिवाय आपल्याला तरणोपाय नाही असा दृढ विश्वास होतो। कोणी काही मंत्र सांगितला तरी त्या मंत्राकडे अभिलाषा न होता आदरयुक्त तो ऐकून घ्यायचा, पण आपल्या मंत्रावर स्थिर राहत। नाममंत्र जप कोटी जाईल पाप, रामकृष्ण संकल्प धरुनी राहे। आपला संकल्प जो आहे तो भगवंत प्राप्तीचा आपल्या मनात पाहिजे।
तुमच्या मनात द्रव्यप्राप्तीचा संकल्प असतो म्हणून तुम्ही डगमग डोले माझी पाण्यावरी नावर डगमग करता तुम्ही. थोडासा ताप आला की कोणी कधी सांगितलं की भक्ताकडून रक्षा घेऊन चालले भगत खाजा मिया चालले खाजा मियाकडे, असं आहे तुमचं. स्थिर झाली पाहिजे बुद्धी. ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. ठाईत बसायचं आणि त्याला आळवायचं, कारण तो कोण आहे? पूर्ण आहे. पण हे गुरुच्या कृपेशिवाय कळत नाही. आता अर्धवट गुरुकडून अर्धवट झालेले लोक 12 ठिकाणी फिरणारच. 12 लेकराची मायन खाटल्यावर जीव जाय असं होतं. कारण 12चे मतं झाले एकत्र होणं कठीण असतं. 12 भाई खेती असं आहे. अनेक म्हणी आहेत. गुरुचा आशीर्वाद मिळाल्यानंतर, मार्गदर्शन मिळाल्यानंतर वाट चुकत नाही. त्याला गुरु किल्ली असं म्हणतात. पुढे संतजनांचे आशीर्वाद घेण्यात का सांगितलेलं आहे? काय कारण आहे? संतांचा मार्ग सुगम आहे. प्रमाण देऊ, सुगम हरिपाठ. संतांचा मार्ग जो आहे सुगम. सगळ्या संतांनी हरिपाठ लिहिला आहे. समर्थांनी हरिपाठ लिहिण्याच्या जोगी मनाचे श्लोक लिहिले आहे. हरिपाठामध्ये सुद्धा मनालाच बोध आहे. साधुबोध झाला निरोनिया ठेला ठाईच मुरला अनुभवे. अनुभव जसं जसं येत जातं तसा मनुष्य परमार्थ मार्गाची वाटचाल आनंदाने चालतो. जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत संसारात राहून परमार्थाच्या वाटेमध्ये गोलमेल खालमेल होते की आपलं कसं होईल का नाही. देव लवाड लोकांना कसा पैसा देतो, आपल्याला घाबरा देत नाही, असं करायला लागतात. की ते कसे लवाड्या करून पुढे जाता, म्हणजे वाटचाल तुमची बरोबर नाही आहे. जसं जसं गुरुवंताचा जप कराल तशी तशी वाटचाल दूर होते. आत्ताच मला एका भक्ताने सांगितलं की मला कालच्या दिवशी गोरक्षनाथ स्वप्नात आले. दिसले भक्त माझ्याजवळ आले आणि काही ते स्वप्न पडल्यानंतर व्याधी झाली. म्हटलं ते व्याधीच्या आधी स्वप्नात आले याचा अर्थ तू घाबरू नको, कारण नाद आहे ते तुझ्या व्याधीला पुढे वाढू देणार. हां, तेवढ्याकरता आले. कारण साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे 15 दिवसापुरतं नको. म्हणून ग्रंथाचं नाव काय? दत्त प्रबोध. बोध झाला पाहिजे. माऊली सुद्धा म्हणते साधू बोध झाला, संत बोध झाला नाही. कारण संत काय करतात? मार्ग चालत असतात, स्वतःही चालवतात, लोकांनाही चालवतात. साधू काय करतो? सगळा अनुभव घेतला होता. म्हणून साधू बोध झाला निरोनिया ठेला ठाईच मुरला अनुभवे. आता संतांच्या मार्गदर्शन अतिशय मोलाचं असतं. पण हिऱ्याची किंमत कोण करणार? ज्याला हिऱ्याचं ज्ञान आहे तो. सोन्याची किंमत बाजारात ठरलेली आहे, हिऱ्याची अशी ठरत नाही. कोणत्या भागातला हिरा आहे त्याची वेगळी, कोणत्या भागातला हिरा आहे त्याची वेगळी. आपण सोन्याला खराब करतो म्हणून 14 कॅरेट त्याच्यात मिसळलं तुम्ही. हिऱ्यामध्ये मिसळता येत नाही. गुरुच्या खड्यात काहीच मिसळ करता येत नाही. मिसळ खाय हे जिभेचे चोचले आहे. कारण तिला हा रस झाला की तो रस, तो रस झाला की तो. परमार्थामध्ये एकच रस आहे. कोणता? त्याची कालवाची काही गरज नाही आहे. म्हणून गुरुच्या मार्गदर्शनानं सकारात्मक विचार आपल्या डोक्यात येतात, नकारात्मक येत नाही. पहिला फायदा आहे.
मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ, मग कोणते विचार आले पाहिजे? मग गुरुच्या मार्गदर्शनानं, संतांच्या मार्गदर्शनानं सकारात्मक विचार येतात. आज तुमचे नकारात्मक विचार घरात खूप झाले. त्याचं कारण काय? तुम्ही घरात अभद्र बोलता, मोठ्याने बोलता, याच्या त्याच्या चुगल्या करतात, याच्या त्याच्या निंदा करतात. त्यामुळे विकारात्मक वातावरण तयार करता तुम्ही. बाहेरचे विषय बाहेर सोडून द्या, आपल्या घरात काढायचे नाही. कोणाची मुलगी पळून गेली बाहेरच, आपल्या घरात काढायचं नाही. पूर्वी लोक लहान मुलांसमोर असे विषय काढत, आता आपण पोरं पाहत नाही, पोरी पाहत नाही, विषय काढतो. असं आहे. काही बोलायचं असेल तुम्ही बाहेर खेळा रे, जरा आम्हाला काम आहे. त्याचं कारण आहे नकारात्मक विचारानं वातावरण खराब होतं. सद्गुरूच्या मंत्राचा जप केल्यानंतर आपली वाणीला संयम येतो, आपल्या डोळ्याला संयम येतो आणि कानाला संयम. यानं इंद्रियांना संयम आला की सकारात्मक विचार होतो. चला रे बस, पटकन जेवायला बसा सगळे, पटापट पटापट, काही देवाचं नाव घ्या, नीट बोला, भानगड करू नका, एकामेकापासून अंतर ठेवा. काय केलं तुम्ही? मुलांचा कलह होऊ नये याकरता वातावरण निर्माण केलं. सकारात्मक गोष्टी करता. आई जिन्यात मोबाईल खेळते, बाप पलंगावर खेळतो, आणि पोरं विकारात्मक विचार आहे. खेळू नये असं नाही, पण त्याला काही प्रमाण द्या. कारण जग आहे, त्या जगाला सोडून तुम्हाला जगता येणार. जगात जगायचं आहे तर जगाचं वातावरण थोडं सांभाळावं लागतं, पण अमर्यादित नको, मर्यादित पाहिजे. गुरु हा मर्यादित पुरुषोत्तमाचा उपासक आहे. कोण आहे मर्यादित पुरुषोत्तम? राम. पण तुम्ही तर रामाकडे बी पाहत नाही. रामाकडे पाहून मर्यादा घेतली पाहिजे. दर्शन घेणं म्हणजे नुसतं पाहणं नाही, दर्शनातून गुण घ्यायचे. जे गुरुमंत्राचा जप करतात ते मार्गदर्शनच घेतात. म्हणून परमात्मा कोणत्या अवतारात आले? मार्गशीर्ष महिन्यामध्ये. मासानाम मार्गशीर्षानाम. मार्गशीर्ष म्हणून महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. आताच परवा आमचे एक जोडीदार आले, ते म्हणे दादा माझ्याकडे काय, मी मार्गशीर्ष महिन्यात कुठे जात नाही. तूही याच्या पुढे जायचं, कोणाला बोलवायचं, जायचं नाही 15 दिवस कुठे. कारण आपल्या गुरुचा पक्ष येतो. हे महत्त्वाचं का ते महत्त्वाचं? म्हणे हे महत्त्वाचं. मग चलो आता कार्यक्रम काढला मार्गशीर्ष महिन्यात, याच्या पुढे काढायचा नाही. ती मार्गशीर्ष महिन्यात फक्त लक्ष्मी येईल, हा लक्ष्मीवंत तुझ्याजवळ राहील. गुरु कोण आहे? लक्ष्मीवंत, लक्ष्मीकांत. लक्ष्मी ज्याच्या हातात आहे असा आहे तो सद्गुरू. म्हणून त्याचं नाव आहे लक्ष्मीकांत. तुम्हाला तर लक्ष्मीकांत प्यारेलाल आहे. कसं हसू आलं बा सगळ्यांना, प्यारेलाल असं आहे. तुम्हाला लक्ष्मीकांतची मार्गदर्शन नाही आहे, नुसत्या लक्ष्मीचं मार्गदर्शन आहे. हे केलं म्हणजे हे होतं, ते केलं म्हणजे ते होतं, ते केलं म्हणजे ते होतं. हे लक्षात आलं पाहिजे. हा कर्मकांड भाग जो आहे ना, हा ईश्वर आराधने करता आहे, सकाम ते करता नाही. म्हणून सकारात्मक विचार संतांच्या आणि गुरुच्या कृपेने परिपूर्ण होतात. म्हणून मला हा ग्रंथ लिहिता आला, हे प्रमाण त्याला द्यायचं आहे कवीला. पुढे भक्तीमध्ये ज्या त्रुटी राहिलेल्या आहे, ज्या मला कमी पडत आहे, त्या संतांच्या मार्गदर्शनानं वाढत गेल्या आणि त्रुटी कमी होत गेल्या. संत दर्शने हा लाभ. संतांच्या दर्शनाचा लाभ काय आहे? हे कर, हे करू नको. करू नको म्हटलं म्हणजे करू नकोच. त्याच्यात जरी वरवर फायदा दिसत असला तरी तो नकारात्मक विचाराचा आहे. कारण दुसऱ्याचा तळतळा तुझ्या मागे लागून जाईल. साधूनाम निरुपाधी. उपाधी कमी केली पाहिजे.
पहा व्यवहार असा आहे, आनंदाचा झाला व्यवहार तरी त्या दिवशी रात्री चांगली झोप येत नाही, गाढ. आणि व्यवहार विरुद्ध झाला तरी झोप येत असं आहे. आता हे आलं तर खरं, मग याचं काय करायचं, गेली रात्र सगळी. हे बरोबर आलं नाही, आता कसं होईल, गेली रात्र सगळी. म्हणजे व्यवहार काय करतो तर निद्रा संपवतो. निद्रा कमी झाली की शरीरात काय निर्माण झालं, विष. विष निर्माण झालं म्हणजे काय निर्माण झाले, रोग. म्हणून पापाची या रूपे रोग येती घरा, न जाती वैद्याची या बापा. कारण आपण अन्य मार्ग केला की ते जात. म्हणून सज्जनांचं मार्गदर्शन भक्ती मार्गामध्ये अहोरात्र घेतलं पाहिजे. संतांनी काही काळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला, याचा अर्थ आपण आत्मचिंतन करायला हवं. कशाकरता हे सप्ते निर्माण केले तर आपण 7 दिवस सगळे विचार सोडून या विचारात यायचं आहे. याच्याकरता आता सप्ताह कोणता चालू आहे, गुरुचरित्र सप्ताह. गुरुचरित्र मग या सप्ताह. आता ते गणपतीचं आमंत्रण द्यायला आलं तुम्हाला. नाही हो, आमच्या गुरुचं 140वी जयंती झाली आहे आणि पुढे दत्त जयंती आहे. आपलं जमणार नाही. नाही म्हणे मार्गदर्शन. म्हटलं बिलकुल नाही, मार्ग नाही दर्शन नाही. आम्हालाच मार्गदर्शनाची गरज आहे. आता आमचे गुरु आम्हाला ग्रंथातून मार्गदर्शन करणार आहेत, आम्हाला सुट्टी घेता येणार नाही. म्हणून भक्तिमार्ग अहोरात्र चालावा असं संतांनी मोलाचा सल्ला दिला आहे. आणि तोच आत्मचिंतनाचा वेळ आहे असं लक्षात ठेवा. दोन्ही वेळ आपलं काय चाललं आहे, आत्मचिंतन. बरं 1 वर्ष झाले शांतीपर्व ऐकतोय आपण. मी आज सकाळी सुरू केला तर पूर्ण 1 वर्ष लागून गेलं शांतीपर्वाला. मग आता शांतीपर्व झालं आहे तर मग आता सगळी शांती झाली तर उत्क्रांती करायची काय गरज आहे. मग याच्यापुढे ऐकायचं नाही का, नाही ऐकायचं. ती शांती टिकवण्याकरता ऐकायचं. ती जी शांती आपण ऐकली आहे ती टिकली पाहिजे, ऐकल्याशिवाय कळत नाही. म्हणून आत्मचिंतनाला सवय वेळ दिला पाहिजे. तसा संतांनी आशीर्वाद देतात. म्हणून काय मागायचं संतांजवळ, जर संतांनी आपल्याला काही द्यायचं ठरवलं तर आपल्या तोंडातून काय निघालं पाहिजे, मला सन्मार्गाचा आशीर्वाद द्या. याला एक वचन आहे, भलेन जाती सन्मार्ग सांडोनी. जे चांगले आहे ते सन्मार्ग सोडत नाही आणि वाईट मार्गाचा आचरण करीत नाही. भले न जाती सन्मार्ग सांडून. भले माणसं सन्मार्ग सोडून जात नाही. म्हणून शिवाय काळात आपल्याला अनुभव येतो संतवाणीचा आणि पुढील वाटचालीचं मार्गदर्शन आपल्याला मिळत राहतं. आणि पुढील वाटचालणीकरता आपल्या स्वप्नात, आपल्या व्यवहारात किंवा प्रत्यक्षात काही संकेत उभे राहतात. स्वप्नाच्या द्वारानं सुद्धा संकेत मिळतात. कोणी सल्ला देतं त्याच्या द्वाराने सुद्धा संकेत मिळतात. आपण आपल्या परमार्थ मार्गामध्ये संतांच्या वाटेने चालत असताना परमेश्वर आपल्याला संकेत देतो. भरत राम आज येणार म्हणून तयारीत होते आणि तेवढ्या वेळात हनुमंताने ब्राह्मणाचा वेश धारण करून भरताची भेट घेतली. भरताने पहिल्या भेटीतच सांगितलं की भूदेवा, आज माझे प्रभू येणार, हा दिवस आहे माझ्या लक्षात, आणि त्यात तुम्ही ब्राह्मण भेटलात, त्यामुळे माझे प्रभूची माझी भेट आनंदात होणार हे नक्की करा. संकेत घेतलाय. हनुमंतराय आज तळमळून गेले की आपण याची परीक्षा पाहायला आलो, याने तर आपल्यावरच सांगितलं. हां, मग प्रश्न विचारला, तुम्ही राजे असून गावात कबूर राहिले नाही, इथे का राहता? म्हणे माझ्या प्रभू करता मला वैराग्यशील राहिलं पाहिजे.
ज्या वातावरणात राहतो ना ते वातावरण आपल्या मनाला, बुद्धीला, चित्ताला आकर्षित जास्त होतं. म्हणून मुनी लोक अरण्यात का राहतात? अरण्यामध्ये भय असतं, पण त्यांना शारीरिक भय गेल्यामुळं ते घाबरत नाही तर अरण्यात का वाघरं खाईल का, अमुक खाईल का, तर त्यांना शरीराचं भय नसतं. ज्या दिवशी जाणार आहे ते दिवशी जातात. मग वाघाचं खायचं असेल तर वाघ खाईल, कोल्याचं खायचं असेल तर कोला खाईल, सर्पाला खायचं असेल तर सर्प खाईल. त्यामुळे ते निर्भय होतात, म्हणून ते अरण्यात राहू शकतात. म्हणून उपनिषदाला काय म्हटलं आहे? अरण्य. वेद आणि अरण्य. अरण्य माणसाला निर्भय करतात. अरण्य हे निर्भय करतात, कारण त्यांच्या मनामध्ये तशी काही विकल्प येत नाही. आणि हाच विकल्प नाथ महाराजांनी एका शब्दात लिहून टाकला. विकल्प नवऱ्याचा सोडी याला म्या संग. विकल्प सोडून दिला आणि तिचा संकल्प सोडला. म्हणून आईचा जोगवा मागे न. मग जोगवा मागून काय करेल? हाती बोधाचा. मी बोध घेईल त्याच्यापासून. जोगवा मागणं म्हणजे आपण किती श्रीमंत असलो तर देवीच्या पूजेकरता 4 घरी जाऊन कणिक मागायची असते, बस. श्रीमंतीचा जो भाव आहे तो बाजूला ठेवून जोगवा मागायचा आहे. त्या गाणगापूरला प्रत्येकानं भिक्षा मागायची असते. काही लोक म्हणतात आम्ही भिक्षा घालणार, आम्ही भिक्षा मागणार नाही, आम्ही काही भिकारी नाही. अरे नाही, तिथे तू कोणी असला तरी मागून खा, असा संप्रदाय. तू आधी भिक्षा, पहिल्या दिवशी भिक्षा घेऊन ये, खाऊन ये, मग दुसऱ्या दिवशी वाट. तुझ्याजवळ आहे धन, त्याचा चांगला उपयोग करायचा आहे तर दुसऱ्या दिवशी कर. म्हणून त्यावेळेस संतवाणी अनुभवाला येते आणि आत्मचिंतन होतं. म्हणजे संतांनी दिलेला आशीर्वाद आपल्याला अनुभवाला येतो. केव्हा केव्हा स्वप्नाद्वारे दर्शन देतात. दत्तगुरूंनी एकाला स्वप्नात विडा दिला होता आणि त्याने स्वप्नात खाल्ला. आता स्वप्नात विडा स्वप्नासारखा होता, पण चव मात्र सकाळी त्याने सांगितले तसा विडा खायला मिळाला नाही. आमच्याकडे एक भक्त आहे, दर मंगळवारी देवीला विड्याची पानाची माळ करून आणतो. आता त्याला त्या माळ घालण्यामध्ये आनंद आहे, पण दुसरा एक भक्त आहे, ती माळ घेऊन जायची आणि त्याचा विडा करून लोकांना वाटायचा आणि आणखीन विचारायचं पाहिजे का, घेता का. पाहिजे घरचा चुना, घरचा कात, घरची सुपारी. सकाळीच संतोषला विचारलं त्यांनी, हो अजून देऊ का. पानं नाही त्याचे, पण बाकीचं आणि श्रम. एकाच देवीच्या गळ्यातलं माळ एक टाकण्याच्या उत्साहात आहे आणि दुसरा विडा कुटून लोकांना वाटण्याच्या उत्साहामध्ये. बघ काही लोक डबी पाहायला जातात लगेच हातात घेऊन, यानं गुच्चूप काय कागद पाहतो. नाही ना, प्रसाद नशिबात नसतो ना. तो प्रसाद आहे. पुढी पिशवीत राहिली, घरी याला आठवणी राहिली की नातू सुधरेल आणि बाई सुधरेल. कशाचे सुधारणार ते, तू सुधार. कारण आपलं हित कळू दे. आपुल्या हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचे. बरं कोणी नाही म्हटलं तरी तो कंटाळा करत नाही, जाऊ दे नाही घेत नाही. परत दुसऱ्यांदा विडा आला की घेता का, असं काही गरज नाही. पण नाही, हे पानं वाया जाण्यापेक्षा सगळ्यांच्या प्रसाद रूपाने तोंडात गेले, याला कृपा असं म्हणतात. हे लक्षात आलं. काही लोक म्हणतात किती पानं होते, किती पैसे लागले असते. म्हणून तू गुच्चूप बैस ना, तू गुच्चूप बसत नाही आहे. हे नेहमी कुथत राहता, ते त्या पानांचा हिशोब करत होते. भक्त काय म्हणतात, काय छान दिसतोय हार आईसाहेबाच्या गळ्यात. कोणाचं काही, कोणाचं काही, हा पैशाचा हिशोब लावतो.
मग दुसरा म्हणतो त्याला, अरे भेटत असेल पैसे म्हणून तर त्याचा कधी देवाला. हा पहा तिसरा, याचं नाव उल्हास. त्याच्या संपत्तीवर जातो तो आणि स्वतःवर आपत्ती ओढवून घेतो. कारण भक्ताची निंदा करणं हे महान दोषाव आहे. म्हणून स्वतः तांबूल विडा दिला. हा अनुभव संताजवळ बोलून दाखवला. तेव्हा ते म्हणाले, मला कळालंय तांबूल म्हणजे रस, तुझ्या काव्यामध्ये रस येईल असं दत्ताने सांगितलं. पा संताने ज्याने ग्रंथ लिहिला त्याला दत्ताने विडा दिला, तर विड्याचं गुण काय आहे? रस. भक्ती सुद्धा काय आहे? रस. विडा घ्या हो नारायण. कावळे गुरुजींनी मला विचारलं होतं की देवाला विडा कशाला पाहिजे, आठवतं तुम्हाला? ते विडा देतं देवाला, पण काय कारण आहे विडा द्यायचा? तर विडा देवाला जर समर्पण केला विप्राला तर आपल्यात भक्तिरस निर्माण होतो. भक्तीचा रस प्राप्त व्हावा म्हणून विडा दक्षिणा देवोनी बोळविले. आता लग्नात कोणी पानं ठेवतच नाही. पूर्वी पान दान असायचंच. लोक नाही काही खात पान तर खावा. आता ते गोळे ठेवले. म्हातारे सुद्धा 5 सुट्टा बर्फाचे गोळे. तो फोटोग्राफर काय करतो, म्हाताऱ्यावर करून देतो तो गोळा खाताना. तर रस आहे. काय सांगितलंय? भक्ती रस तुझ्या ग्रंथामध्ये निर्माण होईल म्हणून दत्त तुला विडा देताय प्रसादाचा. आपल्याकडे प्रत्येक प्रसादामध्ये गुणधर्म सांगितलेला आहे. म्हणून प्रसादाचा अव्यय नाही तर वंदन तरी केलं पाहिजे. म्हणून त्यामुळे आता ही काव्य प्रतिमा तुझ्या अंगी रचल्यानं तू जोमानं कार्याला लाग असं सद्गुरूने सांगितलं. आपल्या कुळाचं स्मरण केल्याशिवाय कार्यसिद्धी होत नाही. कोणतंही काम करायचं असेल तुम्हाला तर तुमचं कुळचं नाव घेतलं पाहिजे. कुळ म्हणजे गोत्र. गोत्राचा उच्चार केला, कारण आपला मूळ पुरुष कोण आहे? भारद्वाज ऋषी आहे का, अंगिरस आहे का, वत्स आहे का, कौशिक आहे का, दुर्वास आहे, यांचं स्मरण करावं. यांच्या स्मरणानं काय होतं तर कार्य परिपूर्ण होतं. म्हणून कुल उपाध्याय, कुलस्वामिनी आणि कुलगुरू, ज्या कुलामध्ये आपण जन्माला आलो आहे, पाय एवढं विज्ञान झालं तरी कुलगुरू पद काही काढता आलं नाही. तिथे गुरु शब्दच लिहिला आहे. विद्यापीठाचा जो प्रमुख त्याला कुलगुरू शब्द वापरलाय. राज्याचं पालन करणारा राज्यपाल हा सुरुवात जुना शब्द आहे, त्यांना तोच घ्यावा लागला, दुसऱ्याने सापडला. हे शिक्षकांना विद्यार्थ्यांना समजवलं पाहिजे की भारतीय संस्कृती कायद्यात सुद्धा कशी आहे. तुम्हाला समजले नाही तर विद्यार्थ्यांना काय सांगाल तुम्ही? ते संस्कृती ही मुलांच्या बुद्धीवर बिंबवली पाहिजे. लहान नातूला सुद्धा आजोबा म्हणतो थँक्यू म्हण. अरे नमस्कार करायला सांग त्याला, थँक्यू काय? पण आजोबाई थँक्यू. लहान मुलांना मोठ्या मुलाने काही दिलं तर थँक्यू नाही म्हणायचं, नमस्कार करायचा. संस्कृती शिकवली पाहिजे. आपण काही कुठली संस्कृती घेऊन येतो. मोठ्या माणसाच्या हातात हात देता येत नाही. हस्तोलंघन बरोबरीच्याच माणसात आहे. आता कोणी हातात हात घेतं? समवयांना नमस्कार करता येत नाही म्हणून हस्तोलंघन आहे. मोठ्यांना नमस्कार, लहानांना आशीर्वाद. पाठीवरून हात फिरलाच पाहिजे. म्हणून ते म्हणतात, कथासार मांडण्यापूर्वी आवर्जून नमूद करू इच्छितो की प्रवासातील सगळं महत्त्वाचं श्रोतृवृंदाला सुद्धा महत्त्व दिलं जात आहे. कारण श्रोतृवृंदाशिवाय ग्रंथाला आनंद येणार नाही. मग श्रोतृवृंदापासून कर्त्याला
किंवा वक्त्याला काय मिळतं. तर जेवढ्या श्रोत्यांना तो ग्रंथ आवडतो किंवा वक्ता बोलत असताना जेवढ्या श्रोत्यांना आवडतो त्याचा जो आनंद आहे तो वक्त्याला आणि ग्रंथकर्त्याला मिळतो. आता समजा मी या ग्रंथकर्त्याला फोन केला किंवा तुमचा ग्रंथ अप्रतिम झाला आहे की त्याला काय होईल, आनंद. या ग्रंथामुळे त्याला किती पैसे मिळाले हा फोन केला तर त्याला काय होईल, दुःख आहे की त्याला काय माणसं आहे, माझ्या पैशाकडे पाहता. शेतकऱ्याला या वर्षाचं वर्ष परवडलं का नाही हे विचारण्यापेक्षा त्याच्या चेहऱ्याकडे पाहावं. त्याचा चेहरा रुखट असला म्हणजे वर्ष परवडलेलं नाही. आणि जर खरंच परवडलं असेल तर तो आनंद पाहू, पुढे काय चिंता करता, चला जाऊन येऊ पंढरपूरला असं म्हणतो तो. पाहतो बा कितपत जमतं असं त्याने म्हटलं की समजून घ्या वर्ष खराब गेलेलं. ही क्रिया आहे. आपण काय म्हणतो त्याचा योग नाही. अरे थांब रे, योग काय नाही, त्याचा योग त्याच्या हातात नाही आहे. जे जायचं ठरून कॅन्सल झालं तर योग नाही असं म्हणा, पण जाण्याची अवस्थाच नाही त्याला योग म्हणायचं नाही आहे. म्हणून श्रोतेसुद्धा निखळ आनंद घेतील श्रोत्यांपासून वक्त्याला किंवा ग्रंथकर्त्याला आपल्या यशामुळं जगाला आनंद होतो आहे याचं यशस्वी जी आहे ती यशस्वी श्रोतृवृंदाच्या आशीर्वादानं वक्त्याला किंवा ग्रंथकर्त्याला माळ घालते. यशस्वी. यशाचं काय मिळालं माणसाला पाहिजे, श्रेय. कोणतंही कार्य करतो त्याचं काय मिळालं पाहिजे माणसाला. उदाहरण देतो. आपण जेवतो आहे, सगळ्या लोकांनी जर स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीला की वा आज स्वयंपाक मस्त झाला असं म्हटल्याबरोबर तिच्या जीवनामध्ये एक आनंद येतो. काय येतो, आणि आनंद. आणि त्या आनंदाने ती तृप्त होते की नाही आज मस्त झालं, सगळे कसे झाले, तृप्त. ते तो जो आनंद आहे तिला त्या जेवण्यापेक्षा तो आनंद असतो. ते काही कीर्तनकार गोष्ट सांगता ना की त्यांची पत्नी विचारते काऊ कशी झाली, हां चांगली झाली. पण त्या स्त्रीला जर सांगितलं की माझ्या आईपेक्षा तुझी चांगली झाली तर ती बाई खुश होऊन जाते. असं आहे. मग तिला सांगावं तुला जेवताना आईचीच पदवी दिली आहे, भोजनेशु. हां हे एकदा समजून द्यावं म्हणजे पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. आणि माणसाला आपल्या सगळ्या लहान मुलांसमोर पत्नीबद्दल असं बोलायचं नसतं म्हणून त्याने बोलायचं. पदार्थ खाताना मनुष्य हसून खाल्लं की समजायचं हा याच्यामध्ये रमला आहे. पदार्थाचा धर्मच असा आहे. दत्तगुरूचं चरित्र वर्णन करताना अनंत सुतांनी ग्रंथाची सुरुवात माता अनुसयाच्या गुणवर्णनाने केलेली आहे. दुसरा अध्याय. अनुसयेचे जे गुण आहेत कसे आहेत ते गुण, तर प्रातिपत्य धर्माचा सागर. प्रातिपत्य धर्माचा काय आहे, सागर आहे. आणि मुळात दत्तजन्माचा कथाभाग हा वाचनीय असा लिहिला आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये अनुसया ही मायेचं स्वरूप आहे. पण कोणती माया आहे, शुद्ध. मायेमध्ये 3 प्रकार असतात, सात्विकता, राजसा आणि तामस. म्हणून सात्विक मायेचं वर्णन केलेलं आहे आणि रोचक केलेलं आहे.
माता अनुसयाचं रूप गुणवर्णन करताना कुठेही ग्रंथकर्त्यांनी आपला हात आखडवला नाही आहे, अगदी तंतोतंत. कारण अनुसयेच्या प्रतिवता शब्दात षडगुणयुक्त आहे. 6चे 6 गुण जे आहे, मग हे 6 गुण कोणाजवळ आहे तर षडगुण ऐश्वर्य संपन्न विठ्ठला. ते 6 गुणचे गुण प्रतिवता श्रीमध्ये आहे. जसं एखादा मनुष्य आपल्या पत्नीबद्दल जास्त बोलत नाही, पण हिच्या सहकार्यामुळे मी पुढे येऊ शकलो, बस. म्हणजे काय केलं त्याने, सगळं सांगून टाकलं. मला जे सगळं करायला वेळ मिळाला याच्यात हिचं सहकार्य होतं. दुसऱ्या माणसांचं वर्णन करतो तो, पण पत्नीचं सहकार्य शब्दामध्येच सगळं होतं. तसं अनुसयेमध्ये जे प्रातिपत्य धर्माचे गुण आहे ते ग्रंथकर्त्यानं लिहिलेले आहे. आणि सतत भ्रांतिमय असणारे देव ऋषी नारद त्या गुणाचं कौतुक पसरवणार आहे. नारद कसे आहे, भ्रांतिमय. कारण जिथे जातात तिथल्या प्रसंगाचा विचार केला की डोक्यात, आता नारदांच्या मनात काय विचार होता ते पाहू. की भगवंताचे 5 अवतार होऊन गेले, पण 5ही अवतारामध्ये एवढंच काम केलं आहे, परित्राणा साधूना विनाशाय दुष्कृता. पण धर्म, सनातन धर्म टिकवण्याकरता एकही अवतार केला नाही. स्वतः देवापासून निर्माण झाले नारद. म्हणून नारदाच्या मनात आलं की नुसताच प्रपंच जगात नको, परमार्थ असावा. मग परमार्थाचा मुख्य चालक किंवा मालक हा परमेश्वरच पाहिजे. आणि परमात्मा येताना तिन्ही गुणात्मा एकत्र आला पाहिजे, सत्व रज आणि तम. सत्व रज आणि तम तिन्ही गुणात्मक एकत्र आला पाहिजे. त्रिगुणात्रय मूर्ती दत्त हा जाणा, ब्रह्मा विष्णू आणि महेश. पण तुम्ही मानभवपंथाने काय केलं, 2 गुण काढून टाकले, रजोगुण आणि तमगुण. फक्त एकच दत्ताचं मुख घेतलं, सत्वगुण. जगामध्ये नुसत्या सत्वगुणानं कार्य होत नाही. रज आणि सत्व, आपलं शरीर सुद्धा रजोधर्म आणि वीर्य यांच्या संबंधाने चालतं. कुठे एकही कमी असलं तर धारणा होत नाही, दोन्ही समान पाहिजे. पण रजाला तमाकडे वळू द्यायचं नाही, हा मुद्दा लक्षात ठेवा. रजोगुण जर तमोगुणात मिसळला, पांढऱ्या रंगात काळा रंग टाकला की पांढऱ्या रंगाची जी झलक आहे ती कमी होऊन जाते. नुसता ब्रश जरी विजवला तसं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. जसं हल्ली पांढरे कपडे शिवले की टेलर त्याच्यावर काळी गुंडी लावतो, म्हणजे ते एकदम चमकतं. आणि त्या शर्टाकडे पाहिलं की लोक म्हणतात का कोणाकडून शिवला, तर ते काळे ठिपके जे आहेत 4 किंवा 5 गुंडीचे, ते माणसाला आकर्षित करून घेतात. एकाला म्हणजे ऋषिकेशचं शर्ट हे लोक पाहत होते ना, काय माणसं आहे यांचं, आता 60 उलटली आहे तरी यांचं काय टॉप शर्ट आहे. तर मी त्या शर्टाकडे पाहिल्यावर ते काळे बटणं मला दिसले आणि म्हटलं एवढे आकर्षित काय झाले जगात, ते पांढऱ्यावर ते काळं असं आहे. जो गुणधर्म आहे, तुम्ही काळ्याला किती पांढरं करायचं ठरवलं तर ते लवकर होत नाही. हे लक्षात आलं पाहिजे. दगडावर प्लॅस्टिक कलर म्हणा अथवा ऑइल पेंट म्हणा, हा पापडी धरून बाहेर येतो, पण वॉटर कलर दगड वॉटरला धरून ठेवतो. तसं आहे ते. म्हणून जे काही आहे
त्याच्यावर सत्वगुण चांगला शोधतो. पाण्याचे कलर सत्वगुणी आहे. तुम्ही ऑइल पेंट घ्यायला गेले त्याच्यात चरबी येईल. हा आहे. काल नाही का कुठेतरी चरबीचा मोठा ट्रँकर जळून गेला. इतकी चरबी चालली होती, संपूर्ण पेट होऊन गेलं. आधीच काय झालं कोणास ठाऊक, पण ते चरबी पेटली तर काहीच करता आलं नाही. पाण्याने विझायचीच नाही ती लवकर, तर ती आतून पेटली असेल ना सगळी. मोठा ट्रँकर होता. म्हणून ते म्हणतात की अशी ही अनुसया प्रतिवता धर्म पटवून देताना काव्यरचनेतून स्त्री जातीचे षडगुण सांगितले आहे आणि अलौकिक वर्णन केलं आहे. मृत्यूचा खेळ उद्भूत करून त्या खेळातून म्हणून स्त्रियांच्या अंगी काय पाहिजे तर स्त्रिया भाविक सात्विक अशा पाहिजे. पण नराधमा लोकांना सात्विक आणि भाविक स्त्रियांना म्हणजे सांभाळता येत नाही. म्हणून त्यांच्यात परिवर्तन होतं. त्या मुळात भाविक आणि सात्विक आहे, पण जे तमोगुणी लोक आहे त्यांना त्या स्त्रियांना सांभाळता येत नाही. म्हणून त्यांचा सात्विक भाविकपणा जाऊन त्यांच्या अंगी तमोगुण येतो आणि मग क्रोध निर्माण होतो. आणि घरात स्त्रीमध्ये क्रोध निर्माण झाला की संसाराचा राख रांगोळी होते. म्हणून स्त्रियांना क्रोधात नेऊ नये. आणि क्रोधात न नेण्याचं काय, अपमानित करायचं नाही. सारखं काय करायचं नाही, अपमानित नाही करायचं. सारखं जर तुम्ही अपमानित केलं पौरुष धर्माप्रमाणे तर मात्र ते रूपांतर नाशाकडे पाहतं. का तुम्ही तो दिल्लीला 10वीचा मुलगा महाराष्ट्रातला, त्याने त्या शिक्षकांविषयी लिहून ठेवलं आहे. माझ्या मित्रांनी मला मदत खूप केली, पण या शिक्षकांनी मला अत्यंत हिणवलं. काय केलं, तमोगुणात्मक प्रयोग केले त्याच्यावर, आणि त्यामुळे तो आत्महत्येला प्रवृत्त. खरंच पैशाची शाळा होती ती. शाळेमध्ये द्रव्यापेक्षा सद्गुण जास्त पाहिजे. 10वीतलाच मुलगा आहे तो, आणि गोड आहे सर, मस्त लहानसा दिसतो त्याचं चित्र, पण तो अधर्म करायला प्रवृत्त केला गेला. त्या सगळे लोक आईवडील आले तिथे, त्या शाळेवर मोर्चा काढला आहे त्यांनी आता. कारण कोणावर वाईट प्रसंग दुसरा येऊ नये. म्हणून शिक्षक वागावं कसं हे शिक्षकांना आता हे द्यावं लागणार आहे की विद्यार्थ्यांची वागायचं कसं. म्हणून षडगुण ऐश्वर्य संपन्न अशा परमात्म्याचे, म्हणून पहिला गुण हिताच्या रक्षणाकरता सांगितला. राजा असो या राजाचा सेवक असो, त्याच्या घरी स्त्री जी आहे ती कार्येषु मंत्री. राजासुद्धा थकला म्हणजे पत्नीकडून जितकं शांत होईल तितकं नौकराकडून होणार नाही. नौकर कधी बोलायला लागला की भाऊ पाणी पाहिजे, काय रे तो. पण स्त्री बोलली तर हां आण तू आण, मी त्यावर पाहून घेतो. ती उभी राहिली की मग पिऊन गेली. नौकराला हाकलून देईल मोठा माणूस, जातो का तू. स्त्रीला तसं करणार नाही. आणि स्त्री विचारी असेल तर लक्षात ठेवेल की आता एक तापलेलं गाडं आहे, याला शांत कसं करायचं, तर पंखा लावून देईल, वस्तू ठेवून येईल, असं थोडंसं वातावरण निर्माण करेल आणि मग पाणी पाजून देईल. आणि पाणी गेलं की तुम्ही काय काळजी करताय, मी एवढं देवाचं करतं, तुम्हाला आठवण येणार का. लागलं तुम्ही गजानन महाराजचं पारायण करेन, तुम्ही काळजी करू नका, आपण याच्यातून निघून जाऊ. एकदम जे तापलं होतं ते वातावरण त्या स्त्रीच्या मृदू वचनानं शांत झालं. आणि त्याच्यावर जर आणखीन पाणी फेकलं असतं तर काय माणूस आहे का हैवान, घरात आल्यावर मी नीट राहत नाही, झालं काय झालं असतं ते.
काय माणूस आहे का हैवान? हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे की कार्येषु मंत्री. संतापलेल्या पुरुषाला ताबडतोब होकारा द्यायचा आणि ताबडतोब जायचं जवळ, असं वर्णन आहे. म्हणून ते म्हणतात पतीच्या हितकार्याकरता आणि पतीच्या हितरक्षणाकरता राजाला साथ देणारी सुद्धा कोणी पाहिजे? राणी. दशरथ राजा नाराज झाले होते की आपल्याला संतती होत नाही, एवढी काही भोगपत्नी करून सुद्धा होत नाही. कौशल्या म्हणे तुम्ही काय चिंता करता? वशिष्ठासारखे एवढे गुरु आहे, त्यांना विचारा ना, ते काही करतील ना आपल्याकरता. मग वशिष्ठांनी आपला मुलगा आणला आणि तो रडायला लागला राज्यामध्ये. तेव्हा दशरथ राजाने विचारलं महाराज गुरुपुत्र का रडतो? अरे म्हणे तो मला घरी असं म्हणतो की तुम्ही गेल्यानंतर मला शिष्य कोण? म्हणजे मला मुलगा झाला, तुला मुलगा झाल्याशिवाय याला शिष्य कुठून मिळणार आहे म्हणे. तर याला शिष्य मिळण्याकरता तू मुलगा कर. मग कौशल्या म्हणते महाराज काही यज्ञ करा ना. म्हणजे तुम्ही सांगा ना. हल्ली काय झालं, गुरु सांगतो अमुक कर, पूर्वी नाही, शिष्य सांगायचे की माझ्याकरता तुम्ही काहीतरी करा. आता ते महाराज लिहूनच देतं सट्टासट. तुम्ही विचारलं पाहिजे. आणि म्हणून लोक काय करतात, एका महाराज लिहून दिलेला कागद 10 महाराजला दाखवतात. भटके एकाने विश्वास राहत नाही ते. कारण आम्हाला काही मार्ग दाखवा असं म्हणायला पाहिजे. असं मार्ग जाऊन गेले संत. म्हणून आदर पाहिजे. सर्वतोपरी पतीच्या रक्षणासाठी अहोरात्र झडणं हा प्रतिवता स्त्रीचा पहिला गुण आहे. अहोरात्र आपल्याला त्रास होत असला तरी मुलगा, पती आणि आप्त यांच्याकरता हा देह झिजला पाहिजे. जसा देवकाजी झिजे देह द्याचा, तसा हे घरातलं कार्यसुद्धा देवकार्य आहे असं म्हणून स्त्रीनं केलं. असा जो गुण जिचे अंगी आहे तो पहिला सत्वगुण. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली. हा सापडलेले वाटे जातांगा स्नाना. भोजना मागती तुप पावशेर. काही कळे उपदला म्हणून